रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा। पुंडलीक वरदाहरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। आज आपण श्रीमद भगवत गीता जे आहे त्या भगवत गीतेतले पहिला अध्याय जे आहे पहिल्या अध्यायातले पहिले 5 श्लोक आपण आज पाहणार आहोत की त्या 5 श्लोकामध्ये भगवंताला काय सांगायचंय, तर ते 5 श्लोक आज आपण पाहूया। तर सुरुवात आपण ओम श्री परमात्मने नमः। आता ओम म्हणजे काय? ओम हे सर्व मंत्राचं द्वितीय नाम आहे आणि जगातील पहिला अक्षर ओम आहे। आणि अजून काय सांगितलं, जेव्हा ब्रह्मदेवाला भगवंतांनी ओम असा ध्वनी उच्चार करून सांगितलं होतं, उच्चार केलं होतं, तेव्हा ते म्हटले होते की यात पूर्ण विश्व समावतं। तर ओमचा अर्थ असं भगवंताने सांगितलंय। नंतर पुढे म्हणतात श्री, श्री म्हणजे ऐश्वर्य, ज्ञान, त्याला आपण श्री म्हणतो। परमात्मने म्हणजे भगवंताला, परमात्म्याला नमः माझा नमस्कार असो। तर आधी आपण भगवंताला नमस्कार केला। पुढे म्हणतात श्रीमद भगवत गीता। आता श्री म्हणजे सांगितलं तुम्हाला, श्री म्हणजे ऐश्वर्य, ज्ञान, मद। आपण मद असं कोणाच्याही नावाच्या आधी आपण मद कधी वापरलो? श्रीमान, श्रीमद असं कधी वापरतो? जेव्हा त्याच्याकडे जेवढं वैभव आहे, त्याच्याकडे जेवढं पैसा आहे, ऐश्वर्य आहे, ज्ञान आहे, तेवढं कोणाकडेच नाही, तेव्हा आपण श्रीमान आणि श्रीमद असं त्यांच्या नावाच्या आधी आपण वापरत्या। भगवत भगवंतानी, गीता म्हणजे गायली, भगवंताच्या मुखातून गायली तिला म्हटलं गेलं आहे भगवत गीता। तर आता इथे आपल्याला श्रीचा अर्थ ऐश्वर्य न घेता ज्ञान घ्यायचंय। तर ज्ञानाने युक्त असलेल्या भगवंताने गायली याला म्हटलं गेलं आहे भगवत गीता। आता पुढे अथ प्रथमोऽध्याय। अथ, आता जर आपण बघितलं तर अथचे, कार्तिक आवाज कर नका, बाहेर जाऊ। तर अथचे किती अथचे 8 वेगवेगळे अर्थ निघतात। ठीक आहे। अथचे आता कधी कधी अथचा अर्थ निघतं प्रारंभ करणे, अथचा अर्थ निघतं कधी कधी प्रश्नवाचकही अर्थ निघतं त्याचं अथचं। तर इथे अथचा अर्थ काय घ्यायचंय? इथं आपल्याला अर्थ घ्यायचा आहे प्रारंभ करणे। अथ प्रथमोध्याय म्हणजे आपण पहिला अध्याय सुरुवात करतोय, पहिला अध्याय आपण सुरुवात करतोय। तर त्यामध्ये पहिलं अध्याय आपल्याला सुरू करण्याच्या आधी थोडस आपल्याला महाभारताबद्दल ज्ञान पाहिजे। अरे कडी मारत आहे, कडी मारत आहे, ठीक आहे। तर धृतराष्ट्र कोण आहे, पांडव कोण आहेत, संजय कोण आहेत, याबद्दल थोडस आपल्याला काय पाहिजे? माहिती पाहिजे। तर बघा हे काय आधी कोण म्हटले आहे? पहिला श्लोक धृतराष्ट्र, धृतराष्ट्र उवाच। आता धृतराष्ट्र कोण आहे?
धृतराष्ट्र हे पांडवांचे चुलते आहेत. ठीक आहे. मग धृतराष्ट्र कसा होता? धृतराष्ट्र हा डोळ्याने आंधळा होता. डोळ्याने आंधळा होता. डोळ्याने आंधळा म्हणजे कसं असतं, माणूस डोळ्याने आंधळा राहते पण कधी कधी ज्ञानाने राहेना. पण इथं धृतराष्ट्र डोळ्याने पण आंधळा आहे आणि ज्ञानानेही आंधळा आहे. ठीक आहे. माणूस एकदा डोळ्याने आंधळा राहिलं तर चालते पण ज्ञानाने आंधळा नको. पण आता असं झालंय की माणसं डोळ्याने आंधळे नाहीत पण ज्ञानाने लई आंधळे झालेले आहेत. तर एका ठिकाणी असं वासुदेव म्हणतात की ज्ञानदृष्टी हरपली दोन्ही नेत्र आंधळे. म्हणजे दृष्टी असून सुद्धा त्याला ज्ञान नाही, म्हणजे त्याला ज्ञानदृष्टीच नाही, म्हणजे त्याला ज्ञानच नाही. डोळे असून त्याला ज्ञान नाही. असं एका ठिकाणी म्हटले की ज्ञानदृष्टी हरपली दोन्ही नेत्र आंधळे असं म्हटले गेलं एका ठिकाणी वासुदेवांनी. मग त्या धृतराष्ट्राने संजयाला विचारत होता. संजयाला काय विचारत होता की जे काही श्लोक आहेत ते सर्व काय तो संजयाला विचारत होता. तर आता संजय कोण आहे हे माहीत असणं गरजेचं आहे. तर संजय हा धृतराष्ट्राचा कोण आहे? सेवक आहे. सेवक. तर एकदा व्यास महर्षी जेव्हा हस्तिनापुरात आले होते तेव्हा धृतराष्ट्राला ते म्हटले होते की आता तुमच्या जे 100 पुत्र आहेत त्यांचं युद्ध होणार आहे कुरुक्षेत्रावर, तर या तुम्ही पण बघायला या. त्यांनी सरळ हे केलं, नाकार दिलं. ठीक आहे. त्यांनी काय केलं? सरळ नाकार दिलं. ते म्हटले की मला कुरुक्षेत्रावर यायचं नाही. तुम्ही एक काम करू शकता, तुम्ही माझं जे सेवक आहे संजय त्याला तुम्ही दिव्य शक्ती द्या. ठीक आहे. काय द्या? दिव्य शक्ती द्या. त्या दिव्य शक्तीने संजय तो कुरुक्षेत्रावर जाईल. कुरुक्षेत्रावर जे काही घडत असेल ते मला त्या दिव्य शक्तीने ते मला सांगेल. मी येणार नाही म्हणले. मग व्यास महर्षी म्हणले जसं तुम्ही म्हणाल तसं. मग तेव्हा धृतराष्ट्र संजयाला जो कुरुक्षेत्रामध्ये आहे, कुरुक्षेत्रावर आहे, त्या संजयाला तो विचारतोय. कोण? कार्तिक आवाज करू नका. धृतराष्ट्र संजयाला विचारतोय. काय विचारतोय? धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः मामकाः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. आता या ठिकाणी धृतराष्ट्र संजयाला काय विचारतोय? धर्मक्षेत्रे म्हणजे जिथं पांडव राहतात, जिथं पुण्यत्व पिकलं जातं त्याला म्हटलं गेलंय धर्मक्षेत्रे. कुरुक्षेत्र कशाला म्हटले गेलं आहे? जिथं कौरवांचं राज्य आहे, कौरव राजा तिकडे राहतो, त्याला कुरुक्षेत्र म्हटलं गेलं आहे. मग समवेतायुत्सव म्हणजे समवेता म्हणजे जमलेले. कशाच्या काय कारणासाठी जमलेले? दोघ जण युद्धासाठी जे जमलेले आहेत. कोण जमलेलं आहे? माझे 100 पुत्र आणि पांडवाचे म्हणजे मामकाः पांडवाश्चैव म्हणजे माझे 100 पुत्र आणि पांडवाचे पुत्र. जे किम कुर्वत संजय, ते काय करत आहे संजय तुम्हाला सांग, असं पहिल्या श्लोकामध्ये धृतराष्ट्र संजयाला विचारतात. मग त्याच्यानंतर मग संजयाचं उत्तर. संजय उवाच, संजय म्हटला दृष्ट्वा तू पांडवानीकम व्यूढम दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत. मग एवढं मोठं जे दृष्ट्वा तू पांडवानिकम म्हणजे एवढं जे अवाढ्य असं जे मोठं जे असं सैन्य पांडवांचं आहे, व्यूढम म्हणजे असं अवाढ्य असं जे सैन्य आहे ते पाहून दुर्योधन काय म्हटला? कोणाला काय म्हटला? आचार्य म्हणजे जे भीष्माचार्य आहेत,
द्रोणाचार्य आहेत. या सर्वांना त्याने काय म्हटलं, काय वचन दिलं त्यांनी दुर्योधनांनी, हे पुढच्या श्लोकामध्ये सांगतात. पश्यतां पांडपुत्राणामाचार्य महितीं चमूं व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येन धीमता. आचार्य म्हणजे आता दुर्योधन बघा, दुर्योधन कसं असं डोकं लावलेलं. दुर्योधन आता जे आचार्य आहेत म्हणजे भीष्माचार्य, द्रोणाचार्य, त्यांना काय बोलले, अहो आचार्य, अहो द्रोणाचार्य, अहो भीष्माचार्य, पहा पहा, पश्यतां पांडुपुत्राणा, ते जे पांडवांचे पुत्र आहेत त्यांचं अवहाड्य असं तुम्ही जे सैन्य आहे ते जरा बघा, पाहता तुम्ही. पुढे म्हणतात माचार्य महितीं चमूम, त्यांनाच तुम्ही धनुर्विद्या शिकवली होती, त्यांनाच तुम्ही सर्व काही गोष्टी शिकवल्या होता. बघा आता तेच तुम्हाला काय आहेत, मारायला आले आहेत. असं कोण म्हणतंय, असं दुर्योधन म्हणायला लागले भीष्म यांना. मग असं म्हटल्यानंतर मग व्यूढां द्रुपद पुत्रेनं, त्या अशा मोठ्या अवाढ्या अशा सैन्याचं मुख्य कोण आहे, द्रुपदीचा पुत्र दृष्टद्युम्न, तो कोण आहे, द्रुपदीचा पुत्र आहे. तव शिष्येन धीमता, हेच तुमचे शिष्य होते, ज्यांना तुम्ही शिकवलं की धनुर्विद्या कशी चालवली पाहिजे, धनुर्विद्या शिकवली तुम्ही, आणि त्याच आज ते तुम्हाला आज सर्व काय आहेत, सर्व आज तुम्हाला मारण्यासाठी आलेले आहेत. मग पुढे म्हणतात अजून कोण आले आहेत, मग पुढे म्हणतात अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी युधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः. मग म्हणतात अशा मोठ्या युद्धामध्ये शूरवीर, मोठे मोठे शूर, महेश्वासा म्हणजे मोठे मोठे धनुष्य असणारे भीम आणि अर्जुन समायुधी एकत्र आलेले आहेत. युयुधानो क्षेत्राचे राजा, विराट क्षेत्राचे राजा, द्रुपदीचा भाऊ, असे मोठे मोठे महारथी आलेले आहेत. मग म्हणतात अजून कोण आलेले आहे आम्हाला मारण्यासाठी युद्धामध्ये, दृष्टकेतुश्च कितानः काशी राजश्च वीर्यवान पुरुजित कुंती भोजश्च शैबश्च नरपुंगवः. मग म्हणतात दृष्टकेतू आले आहे, चकितानह आले आहे, काशी क्षेत्राचा राजा आलेले आहेत, असे वीर्यवान, तेजामध्ये वीर्यवान असणारे सर्व आता मला म्हणजे सर्वजण युद्धासाठी आलेले आहेत. अजून पुरुजित कुंती भोजश्च, पुरुजित आलेले आहेत, कुंती क्षेत्राचे राजे आलेले आहेत, असे नरात असे बोलतात ना, क्षेत्र म्हणजे श्रेष्ठ असणारे, नरामध्ये श्रेष्ठ असणारे सर्वजण युद्धाला आलेले आहेत. तर हे आहे पहिले 5 श्लोक जे आहेत त्याचं विश्लेषण आता मी सांगितलं. उद्या आपण पुढच्या 5 श्लोकावर विश्लेषण पाहूया. रामकृष्ण हरी.